माय वर्ल्ड रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा रंगतदार आणि तोंडाला पाणी सुटेल असा मटार पनीर. तर चला तर बघूया कशा प्रकारे बनवायचं. त्यासाठी आपण इथे घेतला आहे एक कांदा मोठा आणि एक टमाटर घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, पनीर घेतला आहे, मटारचे दाणे घेतले आहेत, लसण आणि अद्रक इतकं सगळं साहित्य घेतलं आहे आपण. आता आपण एका गंजामध्ये पाणी घेऊया. पाणी जास्त नाही, पनीर असा बुडला पाहिजे त्यामध्ये तेवढंच पाणी घेतलंय आपण इथं. पाणी गरम आलं, उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा आणि त्यामध्ये पनीर टाकायचं. पनीरला आपण सर्व बाजूंनी असं परतून घेऊया. आपण फक्त त्याला गरम पाण्यातून एकदा काढत आहोत, बस त्याच्यावर जम्स वगैरे असतील आणि एक सॉफ्ट होतो तो पनीर जर गरम पाण्यात टाकला की तो सॉफ्ट बनतो. तर आता आपण याला काढून घेऊया. याला आता लगेचच कट नाही केला आहे मी, थोडा वेळ असं रेस्ट करू दिलं, नंतर आता या कट करत आहे याला. तर बारीक बारीक तुकडे करून घेऊयात आपण आता याचे. असे जास्त मोठे तुकडे करायचे नाही, आपण जेव्हा घरी भाजी बनवतो ना तर मोठे तुकडे असे बरोबर वाटल्या जात नाहीत, तर आपण थोडे छोटे छोटे क्यूब्स करून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे आता पनीरचे तुकडे करून घेतले आहेत, बारीक क्यूबमध्ये तयार केलं आहे त्याला. आणि आता आपण नाही का कांदा आणि टमाटर हे दोन्ही पण चिरून घेऊया. बघा मी कांदा कशा प्रकारे बारीक चिरून घेतलाय, अशा प्रकारे चिरून घ्या कांदा मस्त. आणि सांबार पण मी कोथिंबीर पण चिरून घेतली आणि टमाटर थोडी मोठी चिरले आहे, कारण आपण टमाटरला मिक्सरमधून काढूया. त्याआधी आपण इथे कढई घेतली. कढईमध्ये कांदा तळण्यासाठी आपण तेल टाकत आहोत. तर इथे भरपूर तेल घ्यायचं आहे. तेलाला चांगलं गरम होऊ द्या आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टाका आणि छान असा भाजून घ्या कांदा. सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान प्रकारे भाजलाय मी, बघा इथे मस्त. अशा प्रकारे कांदा भाजू द्या तुम्ही छान. आणि त्यानंतर त्याला आपण आता मिक्सरमध्ये टाकूया. तसं थोडं तेल झरपू द्या आणि नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यानंतर मी त्याच गरम तेलात पनीर सुद्धा थोडं तळून घेतलंय. तळल्याने कसं थोडं क्रिस्पी म्हणजे छान लागतं पनीर. पनीर थोडंफारच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त काही तळायचं नाही. सोनेरी होईपर्यंत आपण पनीरला इथे फ्राय केलंय. अशा प्रकारे छान पनीर फ्राय करून घ्यायचं मस्त. त्याला सोनेरी कलर आला की मग त्याला आपण आता काढून घेऊया. बघा कसा कलर आलाय त्याला सोनेरी. जास्त भाजायचं नाही आहे, जास्त भाजलं की पनीर चांगलं लागत नाही. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. मिक्सरमधून छान प्रकारे बारीक केला आहे मी, बघा. आता त्याच भांड्यात मी टमाटरसुद्धा बारीक करून घेत आहे. टमाटरचे मोठे तुकडे म्हणूनच केले होते मी. आता याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे, पेस्ट बनवायची याची. पेस्ट बनवली आहे मी इथे टमाटरची. आणि आता इथे मी थोडं लसण घेतलं आहे आणि अद्रक घेतलं आहे आणि त्याला खलबत्त्यात वाटत आहे. तसं मिक्सरमध्ये काढलं असतं, पण लसण आणि अद्रक हे खलबत्त्यात कुटलं की छान वाटतं, त्याची चव छान लागते. आता मी इथे कढईत राहिलं होतं तेल, ते आपण तळलेलं पनीर आणि कांद्याचं तेल आहे तेच तेल घेतलं आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे आणखीन. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली आहे, बघा किती छान तडकली आहे मोहरी. आता त्यानंतर मी इथे कांद्याची पेस्ट टाकली. त्यानंतर लसणची पेस्ट, लसण आणि अद्रकची पेस्ट जी केली होती ना ती. कांदा भाजलेलाच आहे, आपल्याला लसणालाच थोडंसं भाजू द्यायचं आहे.
त्यानंतर इथे मी आता लाल तिखट टाकलं आहे 1 चम्मच, चवीनुसार मीठ आणि हळद. आता याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी इथे खोबऱ्याचा कूट टाकला आहे. भाजलेलं खोबऱ्याचं मी कूट करून ठेवला होता पावडर. तेच मी 2 चम्मच टाकलं इथे. आता याला छान प्रकारे परतून घ्या. त्यानंतर यामध्ये मी टमाटरची जी पेस्ट केली होती ना ते टाकली आहे. मिक्सरला थोडं टमाटर राहिलंय ते मी आता थोडं पाणी टाकून काढून घेते. टमाटर छान प्रकारे शिजू द्यायचे. त्यामध्ये मी हा आता मसाला टाकलेला आहे, मटर पनीर मसाला. सुहानाचा आहे मसाला हा. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला तेल साईडला दिसेल ना तेव्हा ते टमाटर चांगल्या प्रकारे भाजल्या गेलाय समजून घ्या आणि त्यामध्ये मटारचे दाणे टाका. मटारचे दाणे मसाल्यातनी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आणि आता त्यामध्ये पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर आपण याला आता थोड्या वेळेस वाफेवर होऊ देणार आहे. मी 10 मिनिट त्याला वाफेवर होऊ देणार आहे आता. 10 मिनिटानंतर बघूया आपण आता. बघा छान प्रकारे आपले मटारचे दाणे शिजलेत. आता आपण यामध्ये पनीर टाकूया. अरे हे पडणे झालं, याला वेगळं टाकावं लागतं. पडलं. आता यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकत आहे वरून. आणि आता याला आपण मस्त थोड्या वेळ 2 मिनिट झाकून ठेवूया. मग आपलं मटर पनीर तयार होतं मस्त. 2 मिनिट मी याला आता झाकून ठेवते. 2 मिनिट झाली आहेत. आता आपण बघू कसं झालंय. बघा किती छान कलर आलाय मटर पनीरला. एकदम छान तर्री आली आहे मस्त. गरमागरम मटर पनीर मस्त पोळी आणि नान किंवा जिरा भातासोबत खाल्लं की जेवणाची मज्जाच वेगळी असते बघा. तर बघा किती छान झालं आहे पनीर, मटर पनीर. नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.